छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक परिसरातील बजाज कंपनी समोर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। 3 वर्षांचं प्रशिक्षण पूर्ण होऊनही डिग्री न मिळाल्याचा आरोप केलाय। हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत। योग्य मोबदला आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। यामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत, या संदर्भात काही तोडगा निघण्याची शक्यता आहे का? प्रशासनाकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळाली आहे का? श्यामल, बरोबर 5 तास झालेले आहेत। सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून बजाज कंपनी समोर हे सगळे प्रशिक्षणार्थी तरुण कामगार एकवटलेले आहेत आणि 5 तासापासून त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मागण्या पूर्ण करा। एक तर आमची कंपनीकडून फसवणूक झाली आणि ती फसवणूक दूर करा आणि आमचं आर्थिक शोषण झालंय तेही आर्थिक शोषण दूर करा, असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं आता या घडीला हे सगळे तरुण बजाज कंपनीच्या समोर बसलेले आहेत आणि त्यातले काही प्रतिनिधी एक कंपनी व्यवस्थापकाशी बोलत आहेत। पोलिसांनी तशी मध्यस्थी केलेली आहे। डीसीपी अतुलकर इथे येऊन त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर यातले काही 5-6 प्रतिनिधी मध्ये गेलेले आहेत आणि सोबतच पोलीस आहेत। त्यामध्ये चर्चा असणार आहे। मुळात 3 वर्षापूर्वी हे जे तरुण इथे ज्यावेळेस दाखल झाले त्यावेळेस या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला डिग्री द्या आणि तसं कंपनीने सुद्धा सांगितलं होतं की डिग्री द्या देणार, पण डिग्री दिली गेली नाही असं या सगळ्यांचं म्हणणं आहे। काही मुली सुद्धा याच्यामध्ये आहेत आणि ज्या आक्रमकपणे आंदोलन करतात त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत आणि आता जी तुमचं शिष्टमंडळ गेलेलं आहे त्यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊ शकते का? आमच्या मागण्या आहे की जे आमचे 3 वर्ष वाया गेलेत आहेत, आमचे ते 3 वर्ष भरपाई करून द्यायची। जे आम्हाला डॉक्युमेंट्स देतो, आम्हाला ते डॉक्युमेंट्स आम्ही जेव्हा हे केलेत ना, जेव्हा आमचे जॉईनिंग झाली होती तेव्हा आम्हाला सांगितलं की मॅकेट्रॉनिक्सची डिग्री देणार आहेत। मग आता आमचे 3 वर्ष झाले तर आमची मागणी आहे की आम्हाला आता मॅकेट्रॉनिक्सची डिग्री दिली पाहिजे। आणखी 3 वर्ष झाल्याच्या नंतर काही जणांना काढून टाकत आहे, तर त्यांना काढून न टाकता 3 वर्षांनी मॅकेट्रॉनिक्सची डिग्री देऊन त्यांना ऑनरोल करा किंवा फिक्स। डिग्री सोबत तुमचं म्हणणं आहे की कमी पैशामध्ये तुम्हाला कामाला झुंपून टाकलं जातं? हो, आम्हाला कमी पैशामध्ये 17, 15 बस 12, 13 बस एवढ्याच पैशावर नाहीच चालणार आहे ना। तुमचं म्हणणं काय? पेमेंट सुद्धा वाढली पाहिजे, 25+ पेमेंट झालीच पाहिजे। आणि हे एवढं आमच्याकडून शोषण करून घेतलंय जात आहे। 3 वर्ष झालं हा व्हिडिओ राजू बजाज कंपनीकडे गेलाच पाहिजे। आम्ही म्हणत नाही, आम्ही बजाजवर दोष देत नाही, आम्ही टीम लिस्ट हे स्टुडंट रेनी हे नाव आमचं निघलं पाहिजे। आम्हाला टीम लिस्ट हे नकोच आहे, आम्हाला कंपनीकडून घ्या आणि कंपनीकडून घेतलंच पाहिजे। तोपर्यंत बाकी हटणार आहे। आता शिष्टमंडळ चर्चेला गेलेलं आहे, काही सकारात्मक चर्चा होऊ शकते का? होऊ शकते ना, होऊ शकते, कारण की आम्हाला सपोर्ट दिलेला आहे, आम्हाला पोलिसांनी सुद्धा सपोर्ट केलेला आहे, मध्ये गेलेलेच आहे, तुम्हाला माहिती आहे। आणखी यांना सपोर्ट केलाय, सकारात्मक चर्चा होऊ शकते। आणि आता बघा ही सगळी संख्या आहे, हा छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्ग आहे आणि तिथपर्यंत हे सगळे मुलं सगळ्या बाजूने इथं थांबलेले आहेत आणि त्यामुळं कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी विशेष मध्यस्थी घेतलेली आहे। आता व्यवस्थापन आणि यांच्यामध्ये काय चर्चा होते त्यावरून हे सगळ्या आंदोलनाचं स्वरूप पुढे काय असू शकतं हे लक्षात येऊ शकतं। श्यामल, नक्कीच माधव, व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांच्या या सगळ्या टीमसोबत काय संभाषण होत आहे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। आपण पाहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये बजाज कंपनी समोर प्रशिक्षणार्थींचं आंदोलन सुरू आहे आणि विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत, वेतनासंदर्भातल्या देखील काही मागण्या। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।